झालं काय लिहिलं काय चला या क्वेश्चन सोबत क्वेश्चन लिहून घ्या चला इन बोलू बोलायचं इकडे इन कॅल्क्युलेटिंग रेजिस्टन्स capital R of a circuit by using formula R बरोबर V by R errors of 3% and 1% are made in measuring voltage का दुसरं नाव काय असतं हा असं का and current I respectively. Find the percentage error. Find the percentage error in calculating resistance. चला मग गेलो शाळेला प्रश्न आहे 2 वर्षापूर्वी ओके हाऊ टू आयडेंटिफाय प्रश्न कसा ओळखायचा तुम्हाला प्रत्येकाने त्याची टेक्निक सांगतो बघा त्याला क्लू दिलेला आहे काय माहिती आहे पर्सेंटेज एरर नाही एरर नाव असते ओके समजलं इथं प्रश्न निवांत वाचून घ्या ओके इने कॅल्क्युलेटिंग प्रश्न निवांत वाचून घ्यायचा दिमाग लढवायचा नाही प्रश्न समजला ना समजला काय हिंदी नाही आपल्याला फक्त क्लू पकडायचे ओके इने कॅल्क्युलेटिंग रेजिस्टन्स आर ऑफ अ सर्किट बाय युजिंग फॉर्म्युला ओके एरर्स हा या शब्दाच्या पुढचं ओळखायचे या शब्दाच्या पुढचं सगळं लिहून असतं एरर्स ऑफ 3% and 1% आर मेड इन मेजरिंग व्होल्टेज V and current I respectively त्या respectively चा अर्थ कसं म्हणतात तुम्हाला काय पहिल्या सोबत पहिला दुसऱ्या सोबत मग इथं पहिला आकडा काय आहे पहिला आकडा काय आहे आणि इथं पहिली व्हॅल्यू काय आहे याचा अर्थ काय आहे dV upon V ची किंमत किती दिलेली आहे 3% इथं दुसरा आकडा काय आहे आणि इथं दुसरी व्हॅल्यू काय याचा अर्थ di upon I ची किंमत काय दिलेली आहे 1% एवढं कळालं का आणि फाइंड काय करायचं फाइंड द पर्सेंटेज एरर इन रेजिस्टन्स आणि रेजिस्टन्स काय म्हणलेलं आहे त्यानं R म्हणजे काय फाइंड करायचं तुम्हाला dR upon R बरोबर किती कळालं याचा झाला 1 मार्क किती मार्क झाला याचा कळालं का ह्या व्हॅल्यू लिहिण्याच्या मागे कारण असं असते एक तर 1 मार्क पडला आणि क्लू आहे तुमचं क्लू बघा यात प्रश्न विचारायचा हिच्यात काय काय दिसते VIR म्हणजे असा फॉर्म्युला शोधा ज्यात VIR असं दिलेलं आहे ठीक आहे दिलेलं आहे का R बरोबर आहे फॉर्म्युला दिलेलं काय V upon R V upon आला का इथं भागाकार आला का मग इथं क्लू काय आहे 1 upon कोणाचं डेरिव्हेटिव्ह असते लॉगचं असते कोणाचं असते मग याच्यावर काय टाकायला लागेल पहिल्यांदा डिफरन्शिएट नंतर करायचं पहिल्यांदा काय टाकायचा लॉग कुठे टाकू शकतो आपण गुणाकार आणि दोघांपैकी एक पाहिजे आहे का इथं भागाकार आहे का मग काय टेकिंग लॉग ऑन बोथ साइड हे काय ना लॉग R log V upon I मग फॉर्म्युला काय लागेल इथं log R बरोबर log V log I कळालं इथपर्यंत कळालं का बरं शॉर्टकट तर काय माहिती तुम्हाला शॉर्टकट सांगता येईल का इथं बाई इथं काय V ची किंमत किती दिलेली आहे रे V ची किंमत किती दिलेली आहे रे भागाकार म्हणजे काय आणि याची I ची किंमत किती आहे रे 3 म्हणतो नाही त्याला शॉर्टकट आहे तुला लक्षात घ्या आता काय कराल इथं काय कराल विथ रिस्पेक्ट टू काय वापराल का आणि डिफरन्शिएट करायचं दिमाग लढवायचा का डिफरन्शिएट करायचं इथं काय दिसते R दिसते ना डायरेक्ट लिहायचं काय dr बाय ही व्हॅल्यू कॉम्प्युट करायची इथं काय दिसते इथं तर dv बाय v आणि इथं काय दिसते di बाय
आहे. मग मला सांगा दादा याची व्हॅल्यू दिलेली आहे का? काय दिलेली आहे? आणि याची व्हॅल्यू काय दिलेली आहे? 3 मधून 1 गेला किती उरला? 20. काय? आणि प्रश्न काय विचारला होता ना? फाइंड द पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेटेड रेजिस्टन्स. इंग्लिश आणि तुम्ही काय खाली काय लिहिसाल? पर्सेंटेज एरर इन अ कॅल्क्युलेटिंग रेजिस्टन्स इज 2%. अवघड आहे का काय? 4 मार्क किती आहे का? हा याचे जर मार्क गेले आवड आहे. ओके चला यावर खाली काय लिहिसाल समजलं ना? इथं वर लिहिसाल काय? पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेटिंग रेजिस्टन्स इज 2%. झालं? झालं का? झालं म्हणू का? ओके पण याच्यावर कोणता तरी प्रश्न सॉल्व करता येईल का? आवड आहे का? मी तर एकच आहे ना. प्लीज समजून घेतो. कर काय प्रश्न झालेला आहे? A power A power dissipated स्पेलिंग सांग बरं. DISS हां हां IPATED हां in a register इन रजिस्टर is given by सोबत प्रश्न लिहून घ्या. गिवन बाय P is equals to हां E square by R. e स्क्वेअर बाय. R. आता हे प्रश्न ऑलरेडी घेतलेला आहे आपण. पण काय होता? ऍप्सला होता. ओके हां Find फाइंड the हां approximate अप्रॉक्सिमेट percentage error in P. परसेंटेज एरर P. इन पी If इफ E is increased by ई इज increased by increase by 3% 3% and and R is R increased is by decrease by increase. increase आहे का? दोन्ही increase आहे का? हां. increase By हा 2%. 2 प्रश्न बा प्रश्न ऑलरेडी घेतलेला आहे. मग इथं काय आता माहिती आहे का? इथं काय आता इप्सिलॉन होता. इथं काय आता r आहे. ओके इन्क्रीज डिक्रीज दिलेलं आहे. डिक्रीज आहे का इन्क्रीज आहे? दोन्ही इन्क्रीज आहे ना? लक्षात घ्या. चला कसं ओळखतात प्रश्न? शब्दात एक प्रश्न पाहिजे तर पर्सेंटेज एरर पाहायचा नाही. एरर पाहायचा कुठेतरी दिसला असेल तुम्हाला एरर समजून जायचं एररचा प्रश्न. कळलं? याच्यात कोणकोणते व्हेरिएबल वापरले ते समजून घ्या. तो कोणाकडे किती देत पहा. काय दिलेलं आहे?
काय फाइंड करायचं आपल्याला? फाइंड द पर्सेंटेज एरर इन पी. म्हणजे कोणती व्हॅल्यू फाइंड करायची रे बाबा? डीपी अपॉन आणि थोडं लॉजिक लावा. हे फॉर्म्युला दिलेलं आहे. फॉर्म्युला पी फाइंड करायचा आहे तर ई ची आणि आर ची मध्ये दिलेली असेल का नाही? म्हणजे इथं पहा. ई इन्क्रीज बाय आणि आर इज इन्क्रीज बाय 2%. आता इथं कुठं पर्सेंटेज एरर सुद्धा वापरलेला नाही. पण क्लू समजून घ्या. इथं पर्सेंटेज दिलेलं आहे. दिलेलं आहे का? दिलेलं आहे का? याची आर व्हॅल्यू कोणाची? डी अपॉन ई ची व्हॅल्यू किती आहे रे? आणि डी आर अपॉन आर ची किंमत किती आहे रे? याचा झाला 1 मार्क. किती मार्क झाला? कळालं का? आवड आहे का? आवड आहे का? पण हे क्लू आहे. पी ई आर लक्षात इकडे असा फॉर्म्युला शोधा जे पी ई आर आहे. दिलेलं आहे का? काय? पी बरोबर ई स्क्वेअर अपॉन काय करसाल? आता एवढं सांगायची गरज नसली पाहिजे. डिफरन्शिएट तर करायचं पण आधी काय टाकायचा? लॉग कुठं टाकू शकतो? भागाकार आणि गुणाकार. हे पाठ करायच्या गोष्टी आहेत का? कसं ओळखसा लॉग कुठं टाकायचं ते? फॉर्म्युला काय लॉगचा? लॉग ए इंटू बी आणि लॉग ए अपॉन बी. उत्तर तिच्यातच लपलेलं आहे. गुणाकार भागाकार असेल तर आपण लॉग टाकू. मग टेकिंग लॉग ऑन बोथ साइड काय येणार? लॉग पी बरोबर लॉग ई स्क्वेअर अपॉन आर. याचं तोंडी उत्तर सांगता येईल का? तोंडी उत्तर सांगता येईल का याचं? इथं काय? 2 इंटू ई ची किंमत काय? ई ची किंमत काय? भागाकार म्हणजे मायनस. आर ची किंमत किती? 3 2 6 6 म्हणून गेले 4. कळालं? तोंडी उत्तर कसं काढायचं? इथं फॉर्म्युला काय येणार? लॉग पी बरोबर लॉग ई स्क्वेअर मायनस लॉग आर. हे 2 आधी बाहेर काढून घ्या. काय येणार? लॉग पी बरोबर लॉग 2 लॉग ई मायनस लॉग आर. 2 कसा बाहेर काढला समजलं का? फॉर्म्युला काय आपला? लॉग ए चा पावर m बरोबर m लॉग. या फॉर्म्युल्यानुसार. आता काही प्रॉब्लेम आहे का? आता डायरेक्ट काय करा? डिफरन्शिएट. काय करा? डिफरन्शिएट लिहायचं फक्त. विथ रिस्पेक्ट टू काय लिहायचं? म्हणजे याची जर व्हॅल्यू तुम्हाला माहित नसेल तर कॉपी पेस्टचा कार्यक्रम आपण इथं काय दिसते? इथं काय? ही व्हॅल्यू डायरेक्ट लिहायची. dt बाय 2 जसं इथं काय दिसते? इथं काय दिसाल? d अपॉन इथं काय दिसते? इथं काय दिसाल? हे स्टेपचा 1 मार्क असते. हे स्टेपचा किती मार्क असते? 1. मग हे dp अपॉन p बरोबर 2 याची व्हॅल्यू काय दिलेली? 3%. याची व्हॅल्यू काय दिलेली? 2%. कंचे भागू बेवनुसार बॉडमास नुसार पहिल्यांदा मल्टिप्लाय करायचं. जर समजलं नसेल तर कॅल्सी टाकायचं. 1200 रुपयाचे कॅल्सी यूज करायचा. बरोबर? कॅल्सी टाकताना पोरं काय करतात ना? दलिंदर पर्सेंटेज पण टाकते. आणि पर्सेंटेज मध्ये सर्व घेतच नाही कॅल्सी. पर्सेंटेज काढून टाकलं बाबा. कॅल्सी काय टाक? 2 गुणिले 3 मायनस 2. जे उत्तर येईल त्याला पर्सेंटेज लावून टाक. बेत्रिक 6 म्हणून 4 गेले. सॉरी 6 म्हणून गेले 4. खाली काय लिहिसा? खाली काय लिहिसा? प्रश्न जे विचारला तीच लिहायचा. काय विचारलं होतं? अप्रॉक्सिमेट पर्सेंटेज एरर इन पी इज 4%. आवड आहे का? आवड आहे का? थोडा प्रश्न आहे. एक प्रश्न आहे रे. प्रश्न सापडेल ना. आता मी सॉरी हे लिहून दिलं. फॉर्म्युला लिहून दिला. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. व्हॉल्यूम ऑफ कोण फॉर्म्युला लिहून दिला का? ते लिहून दिलं. लक्ष नाही राहिलं असं. झालं लिहिलं? लिहिलं झालं का?
झालं का म्हणू त्याच्यावर कोणता प्रश्न सॉल्व्ह करता येईल का काय जाऊ पण नाही मार्क नाही गेले काय घरी जाऊन तुम्ही 2-3 नंतर सॉल्व्ह केलेलं तुम्हाला ते जमले तुम्हाला इंटरेस्ट येते पण तुम्ही करत नाही समजलं का फॉर्म्युला लिहून घ्या व्हॉल्यूम ऑफ फोन व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर आता हे समजून घ्या फॉर्म्युला पाठ कसा करायचा सांगतो तुम्हाला इथं पण पाय आर स्क्वेअर एच द्यायचा इथं पण पाय आर स्क्वेअर कळलं पण प्रॉब्लेम काय होतो पुढे 1/3 घ्यायचं ते पोराला समजत नाही तर 1/3 म्हणजे 3 म्हणजे काय त्रिकोण 3 म्हणजे 3 म्हणजे काय त्रिकोण कोण मध्ये काय आहे ते त्रिकोण आहे तुम्ही त्याला 1/3 असं नाही कळलं का कळलं का एक तुम्ही लॉजिक लावलं का नाही माहित नाही इथं पाय का आला थोडं लॉजिक लावा ज्या ज्या डायग्राम मध्ये सर्कल तयार होते का नाही तर प्रत्येक डायग्राम मध्ये पाय कोण म्हणजे काय कोण खाता तुम्ही त्या कोणचा वरचा भाग पहा असं गोल असतं सिलेंडर म्हणजे आपल्या घरात सिलेंडर असते का त्याची वरची उचलायची कडे असते पण गोल असते खाली ज्यावर बूट टेकले असते ते पण गोल असते का हे पाहिलं तुम्ही स्पियर मध्ये पण एरियामध्ये आणि व्हॉल्यूम मध्ये पाय येते अजून कोणकोणते डायग्राम आहेत जिथं गोल तयार होते तिथं पाय येते थोडं लॉजिक लावा कळलं कळलं लिहिलं का लास्ट क्वेश्चन ओके या लिहू find the percentage error in area of ellipse पाहिला कधी ellipse पाहिला का मी काय सांगितलं आता जिथं जिथं गोल तयार होते तिथं काय ellipse हे सर्कल सारखं दिसते का इलिप्स हे सर्कल सारखं दिसते का नाही इलिप्सच्या फॉर्म्युल्यामध्ये पण पाय आणि चान्स आहेत का नाही तिथे पाय येऊ शकतो चालते परसेंटेज एरर ऑफ माइनर एंड मेजर एक्सिस इज minor 2% and 3% respectively असा प्रश्न आहे पण तुम्हाला आठवण म्हणून मी म्हणून आकडे काय घेतले असा प्रश्न आहे मग करता आला चालते आता थोडा कन्सेप्ट समजून घ्या मला डायरेक्ट फॉर्म्युला पण लिहून देते पण थोडा कन्सेप्ट समजून घ्या मेजर आणि मायनर म्हणजे काय मेजर आणि मायनर म्हणजे काय समजून इलिप्स म्हणजे सरळ सरळ अंड पाहिलं का अंड म्हणजे इलिप्स शॉर्टकट एवढं घ्यायचा असं पण इलिप्स असू शकते आता एकदम डायग्राम एकचा डायग्राम येणार नाही समजून घ्या आणि असं पण इलिप्स असू शकते कळलं का आता समजून घ्या हे ट्रेस झाला ट्रेस म्हणजे ताणल्या गेलं हे ताणल्या गेलं कोणी असतीस ना हा आणि ताणल्या कोणी असतीस ना समजलं ना जिथून ताणल्या गेलं इकडे लेंथ मोठी दिसते काय आणि ही लेंथ कमी दिसते काय मोठी म्हणजे मेजर आणि लहान म्हणजे मेजर ऍक्सिस काय झाला एक्स ऍक्सिस आणि आता मेजर ऍक्सिस काय झाला समजलं मेजर आणि मायनर मध्ये फरक काय कळलं का आता हे कन्सेप्ट शिकायची गरज नाही ओके मग आता हे याचा मेजर ऍक्सिस काय झाला मग या नाव तुम्ही समजा ए काही कोणाला ताणे गेली हेच का नाही बरं याला नाव तुम्ही बी ओके मग पोरं किती मास्टर ए आणि बी चं नाव दिलं बरं या नाव दिलं वाय आता चांगलं वाटते आणि याला नाव दिलं काय कळलं कळलं का लोड घ्यायचा ए असो बी असो एक्स वाय
मग आता समजून घ्या काय ते. फाइंड द पर्सेंटेज एरर इन एरिया म्हणजे काय असेल 100% dA अपॉन A ची व्हॅल्यू काय करायची आपल्याला. मायनर आणि मेजर ऍक्सिस मधला काय दिलं त्यांना पर्सेंटेज एरर दिला 3 आणि 2. आता इथं मायनर आणि मेजर ऍक्सिसचे नाव दिलं त्यांनी कुठं आणि दिलं का P Y X असं काहीतरी राहायचं का आणि R इथे दिलं का. मग तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता ना. काय घेऊ शकता X ला काय म्हणू शकता आणि Y ला काय म्हणू शकता. तुमच्या मनाने घेणार बाबा. पहिल्यांदा काय दिलं मायनर X ऍक्सिस काय म्हणाला मायनर काय म्हणाला आणि Y ला काय म्हणू. आता जबरदस्ती नाही बरं तुम्ही नाव बदलू शकता बरं असं काही कंपल्शन नाही. नाव बदलू शकता चालते का. याचा अर्थ dx upon x असं दिसेल ना आणि आता तुम्ही सर dy upon x ला कोणता ऍक्सिस म्हणलं तुम्ही मायनर. तर मायनर ची किंमत काय दिलेली आहे सिद्ध काय दिलेली आहे दिलेला 2% आणि याची किंमत काय दिलेली आहे. पाठ करायच्या गोष्टी त्या समजून घ्या. समजलं का. याला मायनस का दिलाय मेजर पण देऊ शकता समजलं ना. आणि याला मेजर दिल्यावर मायनस पण देऊ शकता. कळालं का. मग पर्सेंटेज एरर कशामधला काढायचं एरिया ऑफ इलिप्स हे असते पाय कळाला याच्यात समजलं का. पाय कळाला आणि एरिया म्हणजे काय असते दोन क्वांटिटीचा गुणाकार असते. दोन क्वांटिटीचं काय असते हे मेजर ऍक्सिस आणि मायनर ऍक्सिस असते. त्याच्या दोन क्वांटिटी काय आहेत मेजर ऍक्सिस आणि मायनर ऍक्सिस दोघांचा गुणाकार x y. x फॉर्म्युला काय तुमचा एरिया बरोबर पाय x याचा 1 मार्क याचा 1 मार्क 2 मार्क. अवघड आहे का. मग तुम्हाला जर सांगितलं जिथं गुणाकार आला तिथं काय टाकायचा टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. लॉग a बरोबर काय येणार लॉग पाय into x into y. इथे मी कोणता फॉर्म्युला वापरू शकतो बाबा log पाय प्लस log x प्लस log. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करसाल डिफरन्शिएट काय करसाल काय येणार आहे याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार पार्ट न करून डायरेक्ट कॉपी पेस्ट करा काय येणार dA अपॉन इथं a आहे x आहे y आहे इथं पाय आहे का म्हणजे पायचं काय दिसेल तुम्ही 0 काय दिसेल 0 कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट असल्यामुळे 0 घ्या किंवा दुसरं लॉजिक लावून तर पाय पुढे दिलेलंच नाही म्हणजे पाय काय करायचं आपल्याला काय करायचं म्हणजे काय करायचं 0. याची किंमत काय येणार dx upon x. कसं पाठ करायचं तुम्ही ते डेरिव्हेटिव्ह काढा नाही डायरेक्ट घ्या ना. कळलं का. इथं काय येणार dy upon त्याला सांगा dA upon a. याची किंमत काय दिलेली आहे सांगा रे 2% आणि याची किंमत काय दिलेली आहे 3%. म्हणजे काय तुमचं dA plus a बरोबर काय तुमचा याचं उत्तर तुम्ही शॉर्टकट काढू शकत नव्हते का. हे पाय सोडून दिले दोघांच्या अंतर काय गुणाकार म्हणजे काय करायचं दोघांची ऍडिशन x आणि y ची ऍडिशन काय येणार 3 आणि 2 5. हॅलो काय लिहिसा पर्सेंटेज एरर इन इच कळलं फॉर्म्युला लिहून घ्या.